नमस्कार, मी विजय साळवी आणि आजचा झिरो ओव्हर तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात. पण झिरो ओव्हरला सुरुवात करण्याआधी जाऊयात टॉप 25 आजच्या दिवसभरातल्या बातम्या पाहण्यासाठी. आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडून मुंबईतील बांगलादेशींचा मुद्दा विधानसभेत. मानखुर्द, मालाड, देवनार परिसरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी. कारवाई करण्याची कोटेचा यांची मागणी. मुंबईतील लव्ह जिहाद आणि लँड जिहादवर कारवाईसाठी नेत्रम ॲप, या ॲपच्या डेटाच्या आधारे कारवाई केली जाईल. मिहिर कोटेचा यांच्या प्रश्नाला सावंत यांचं उत्तर, तर एक स्पेशल टीम तयार केली जाईल असंही स्पष्ट. मुंबईतील कोळीवाड्याच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून 6 महिन्यात कोळीवाड्याला गावठाणचा दर्जा देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. माजी संरक्षण राज्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित. निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ताही जप्त होण्याची शक्यता. दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिम कार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल. नागपुरात काँग्रेसच्या NSUI संघटनेचा विधानभवनावर मोर्चा. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्यार्थी भत्ता सुरू करण्याच्या मागणीसाठी संघटना आक्रमक. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. जमिनीला मिळणारा मोबदला अल्पसा असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं निवेदन. गोंदिया जिल्ह्यातल्या 1,85,000 वाहनांपैकी केवळ 88,000 वाहनांचाच HSRP नंबर प्लेट. 31 डिसेंबर नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर होणार कारवाई. गुजरातच्या वलसाड जवळच्या उंबरगाव तालुक्यातील लुक्रो प्लास्टिक कारखान्याला आग लागली. आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.